आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म। त्याच निमित्ताने देशातील जे चांगले शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान केला जातो। महाराष्ट्रातील 6 शिक्षकांना यंदा सन्मानित करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे यामध्ये आयटीआय शिकवणाऱ्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अनिल जीप भोटे सरांना हा पुरस्कार मिळालेला आहे। अनिल सरांचं नाव जीप काटे सर आहे। सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला काय भावना आहेत? सर, हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आहे आणि फार म्हणजे याचा मान खूप मोठा आहे। मी केलेल्या 13 वर्षाच्या कार्याची ही पावती आहे आणि मी आनंदित आहे आणि यापुढेही माझी आणखी जबाबदारी वाढलेली आहे असं मला वाटते। हा पुरस्कार मी माझ्या शिल्पनिदेशक मित्रांना आणि माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना समर्पित करतो। बाकी मी आयटीआयचे अनेक शिक्षक बघितलेले आहेत, पण तुम्हाला हा पुरस्कार का मिळाला? याचे निकष काय होते? तुम्ही असं काय वेगळं काम केलेलं आहे हे देखील प्रेक्षकांना सांगा। कारण मी जाणतो की तुम्ही 6 पुस्तकं या संदर्भात लिहिलेले आहेत, तर ही सगळी संकल्पना कुठून आली, त्याबद्दल काय सांगाल? सर, मी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण खात्यामध्ये रुजू होण्या अगोदर नागपुरातील नामांकित विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होतो आणि तेव्हा मी एमटेक आणि पीएचडीच्या मुलांचे प्रोजेक्ट करत होतो। तर तेव्हापासून माझी रुची ही प्रोजेक्टकडे आली आणि असे प्रोजेक्ट की जे जनमानसाच्या दैनंदिन गरजा भागवतील अशा प्रोजेक्टवर मला जास्त म्हणजे काम करायची मला संधी भेटली आणि त्यामध्ये सुद्धा व्हीएनआयटीमध्ये त्यावेळेसचे जे आमचे एचओडी होते आणि तत्कालीन जे डायरेक्टर होते पडोळे साहेब यांच्या हाताखाली आम्ही प्रोजेक्ट केले आणि त्यालासुद्धा भारतातून पुरस्कार मिळालेला होता। तर तेव्हापासून मी या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा वेल्डर निदेशक म्हणून जॉईन झालो आणि आदिवासी नक्षलाईट भागामध्ये मी काम केलं 5 वर्ष वडसा इथे, तेव्हा ग्रामीण भागातील मुलं खूप मेहनती आहेत, प्रामाणिक आहेत आणि त्यांना कुठंतरी व्यासपीठ द्यावं यासाठी मी लर्निंगचा हातखंडा वापरला। कारण मी सुद्धा कमवा आणि शिकवा आणि त्या अंतर्गत मी स्टेनलेस स्टीलवर काम करायला लागलो। मुलांना स्टेनलेस स्टीलवर नवीन वस्तू कशा बनवायच्या आणि माझे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी स्वतःची वर्कशॉप टाकलेली आहेत। तर मी आनंदित आहे। तुम्ही जी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं कशा विचारातून लिहिली होती? काय त्याच्यामध्ये कारण होतं? सर, मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी बघितलं की सिलेबसनुसार आणि इंडस्ट्रीला कामाचं असणारा सिलेबसनुसार पुस्तकं नाही आहेत। नेहमी आमच्याकडे चेन्नई संस्था नेहमी पुस्तक तयार करते, परंतु ते मुलं जास्त वापरत नाही आणि लोकल लँग्वेजमध्ये पुस्तकं असावी आणि मुलांना त्याच्यातून स्पर्धा परीक्षेला सुद्धा रेल्वे, DRDO, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अशा ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा होतात तिथंसुद्धा ह्या पुस्तका कामा येते यावा ही भावना होती आणि मी डिपार्टमेंटला परमिशन मागितली। परमिशन मला नंतर भेटली काही दिवसानंतर आणि 2022 पासून मी जे पुस्तक लिहिले तर आज 6 पुस्तकं आहेत आणि अवघ्या 15 दिवसात माझी एक 7वी पुस्तकसुद्धा येत आहे। तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मी टेक्स्टबुक लिहिले आहेत, 2 टेक्स्टबुक आणि बाकीच्या माझ्या MCQ बँक आहेत। त्या MCQ बँक 3 लँग्वेजमध्ये आहेत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी प्रश्न असतात आणि उत्तरे असतात इंग्रजीमध्ये। तर सामान्य पोरांची जे समस्या होती ती यामार्फत सॉल्व झाली आणि याचा की मला जो सक्सेस भेटला, मी कामठी ITIमध्ये असताना दरवर्षी टापर देण्याचं काम केलं आणि 2021-22ची माझी प्रशिक्षणार्थी ही भारतातून मुलीमध्ये दुसरी आली। कोविडमध्ये मी कोरोना योद्धा म्हणून काम केलं आणि त्यावेळेस मला वाटतं की सर्व कामापेक्षा माझा तो काम फार महत्त्वाचा आणि मोठा वाटते की 22 मुलांना मी PSA ऑक्सिजन प्लांट ट्रेनिंग दिली आणि तो एक मोठा काम करता आला मला। त्यावेळेससुद्धा भारतातून पहिली आली निशाताई गडपायले ही मुलगी। तर या क्षेत्रामध्ये वेल्डिंगमध्ये सुद्धा करिअर करण्यासाठी फार मोठा वाव आहे आणि इंडस्ट्रीला कसं आपल्या ठिकाणी आणावं, कारण मी VNITमध्ये काम केलं तर कॅम्पस येत होते, मग मला वाटायचं की माझ्या ITIमध्ये का कॅम्पस येऊ नये। तर मी वडसा इथे असताना कॅम्पस आणले आणि मुलांना नोकरी लावत होतो। तर आधी आम्ही पुण्याला नोकरी लावायचो, पण आता नागपूरमध्येच ही संधी आली आणि नागपूरमध्ये संधी येत असताना मी नोडल ITIमध्ये काम करतो। सर्वात मोठी ITI नागपूर विभागातली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारक्षेत्रातली आहे
तर तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी अजून पुन्हा वाढलेली आहे. आणि मी सोबतच वेल्डरचं प्रशिक्षण देत असताना ट्रेनिंग प्लेसमेंटचं सुद्धा काम करतो. तर मी मागच्या 13 सप्टेंबरला नागपूर ITIला जॉईन झालो आणि त्याच वेळेस नागपूर ITIचं नामांकन झालं. संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर हे माझे संत जगनाडे महाराज दैवत आहेत. आणि या दैवताचं माझ्या संस्थेला नाव भेटलं तर ते नाव आणखी मोठं व्हावं त्याच्यासाठी मी काम करत आहे. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती सर जेव्हा तुम्ही हे सगळी चर्चा करत होते तेव्हा? मी सर मूळचा भंडारा जिल्ह्यातला आहे. वडील नोकरीवर होते, रिटायर झाले. भाऊ शेती करतो. आणि सर्वांना खुशी झाली की पुरस्कार भेटला. कारण महाराष्ट्राला वेल्डर ट्रेडमध्ये पहिल्यांदा भेटला, नागपूर विभागाला पहिल्यांदा भेटला. तर सर्वजण खुश होते, आईवडील खुश होते. परंतु तब्येत बरी नसल्यामुळे ते नागपूरला येऊ शकले नाही. तर मी आणि माझी पत्नी इथं आलेलो आहोत. कसं वाटलं की घरचे नव्हते पण एवढा मोठा सन्मान होतोय आपला? हा सन्मान आपण केलेल्या कार्याची पावती आहे आणि प्रामाणिक काम करत होतो. मुलं लावायचे तो कुठला आहे, कुठल्या ट्रेडचा आहे याचा विचार न करता तो त्याला रोजगार भेटला पाहिजे, मग कुठलाही येऊ. तर त्यासाठी मी कंपनी ITIपर्यंत आणायची कशी. आणि आदिवासी भागामध्ये मुलं प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत, परंतु त्या भागात इंडस्ट्री नसल्यामुळे तर तो कामसुद्धा मी केलं की प्लेसमेंट आदिवासी भागामध्ये नेलं. त्यानंतर ब्रह्मपुरी, सिंदेवाही, वडसा, कोरची, लाखांदूर, आरमोरी, गडचिरोली, सिंदेवाही या भागामध्ये प्लेसमेंट घेऊन गेलो, कंपनीला घेऊन गेलो आणि रोजगार देण्याचं काम केलं. तर हा एक समाधान आहे. कारण शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांना रोजगार मिळावं आणि माननीय पंतप्रधान साहेब यांचीसुद्धा ती योजना आहे की रोजगार मिळावं. तर या माध्यमातून मला जेवढं काही करता येईल ते मी करतो आहे. आणि माझी म्हणजे छंद आहे की मुलांसाठी काम करावं आणि सोबतच क्वालिटी एज्युकेशन द्यावं. त्यासाठी मी ऑन जॉब ट्रेनिंगसुद्धा मी तेलंगणा राज्यामध्ये केली. आतासुद्धा मागच्या वर्षी 9 मुलांना ट्रेन केलं आणि त्यांचं वेल्डर क्वालिफिकेशन करून दिलं. या वर्षीसुद्धा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ITIचे 9 प्रशिक्षणार्थी हे तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पाठवलं आहे. त्यांना जायसाठी तिकीट नसतील तर ते सुद्धा खर्च आम्ही करतो आहे. एक मुलगी अहमदाबादमध्ये टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवत आहे. तिचेसुद्धा प्रवासाचा खर्च केलेला आहे आणि स्टार्टिंगची फीस. तर 6 मुलींना म्हणजे त्याच्यातील 4 मुली आणि 2 मुलांना 1.5 लाख रुपयाची स्पॉन्सरशिप असलेला कोर्स जो जगातील फ्रोनिस नावाची कंपनी आहे, जी प्रसिद्ध आहे वेल्डिंगच्या क्षेत्रात काम करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी, या कंपनीची स्पॉन्सरशिप 6 प्रशिक्षणार्थ्यांना मिळवून दिली. ही एक मोठी उपलब्धी आहे. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी आणि अभिनंदन तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तर ते हे अनिल सर नागपूरहून आलेत आणि ITI क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून पहिला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ITI क्षेत्रात म्हणजे कौशल्यपूर्ण काम ज्यांना येतं त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम येतं. सध्या बेरोजगारीचं प्रमाण जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्या परिस्थितीमध्ये आणि जागतिक अनेक घडामोडी घडत असताना अनेक बेरोजगारांच्या समस्या सातत्याने समोर येत असताना सरांचं काम हे वाखाणण्याजोग आहे. सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्या कार्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.